सखी सावली काव्यांजली। तुम्ही तिला घेऊन गेलात ना तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही। तुम्हाला तुमचे पैसे हवेत ना, मी परत करेन। ये चल टाणी बांध। त्या दोघे तर थापाडे आहेतच, पण तू पण त्यातलीच आहेस। नाही, मी खोटं बोलत नाहीये। माझं दुकान आहे, मी पैसे नाही दिले ना तर तुम्ही माझं दुकान घेऊ शकता। आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब। हे बघ, तुझ्या शब्दावर यांना सोडतोय, पण तू जर पैसे दिले नाहीस तर तुझी पण यांच्या सोबत वाट लावेन। अरे झाला असेल उशीर तिला, तू कशाला चिडतोयस एवढा? अरे मी कुठे चिडतोय? नाही यायला हवी होती, इतकंच। झालं, आवडलं सरांना। खरंच थँक्यू, बरं झालं तुझ्यामुळे आज मी हे सगळं नीट करू शकले। काव्या मॅडम, चहा। लाडू, अक्काई, आता तुझीच आठवण येत होती मला। काय करतेस? बरी आहेस ना लाडू? कशी आहेस? मी ठीक आहे अक्काई। तू सांग, तुझा ऑफिस आज पहिला दिवस होता ना, कसा गेला? ठीक होता, म्हणजे तू सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्यास ना मला, मग छानच जाणार। लाडू, आई आणि आशू तिथे राहायला आल्यात ना? बऱ्या वागतायत ना ग त्या? तुला काही त्रास देत नाहीयेत ना? लाडू, लाडू काय झालं? हे बघ, तू काळजी घ्या, सांभाळून राहा। त्यांचा काही भरोसा नाही ग, कधी काय वागतील, तुला त्रास देतील, काही सांगता येत नाही। अक्काई, मी तुला हे विचारायसाठी फोन केला। तुम्हा दोघींनाही इथे फिरकू नका म्हणून मी सांगितलेलं होतं, बजावलेलं होतं। अंजलीकडून निरोपही दिला होता मी। अंजली, तू निरोप दिला नाहीस त्यांना? मावशी, मी तू गप्पा बस, एक शब्दही बोलू नको। एक काम सुद्धा धड जमत नाही का ग तुला? आता इथे जो काही तमाशा केलाय ना हिने, त्याचा माझ्या इलेक्शनवर जर परिणाम झाला ना तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल। अंजली,
तुझ्या या गावंढ्या नातेवाईकांना समजावून सांग, आश्रित म्हणून आलात ना तर आश्रितासारखं राहा. मला सांगितलं होतं ना की खाली येऊ नका म्हणून. का आलात तुम्ही? काकू, तू तर आजारी होतीस ना? हं? आणि आशू, असा हवरटपणा करायची काय गरज होती? तुला काही हवं होतं तर मला सांगायचं, मी आणून दिलं असतं. दादा ऐका ना, मी तुमचे पैसे ना लवकरात लवकर उद्या दुपारची मुदत देतो. बघा, उद्या दुपारपर्यंत पैसे भेटले नाहीत ना तर जिथं कुठं लपून बसलायत तिथं येऊन तुम्हाला शोधून काढू आणि राडा घालू. कळला? उद्या दुपारी? अहो, अरे माझा करबा. आई, एवढे पैसे कुठून आणायचे? पैसे? कुठले पैसे काकू? अंजली, काय करू ग मी आता? जळलं मेलं माझं ना नशीबच फुटकंय. एका मागून एक संकटच कोसळतात नुसते. जगणं नकोच झालंय ग बाई मला. काकू काकू शांत हो ना प्लीज. नक्की काय झालं मला शांतपणे सांग ना. काय सांगू तुला माझ्या फुटक्या नशिबाची व्यथा. तुझे काका गेले कर्जबाजारी होऊन, आणि अशा ह्या परिस्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार ग? आपलं काम झालं, तुझं कर्ज पेटलं. मधुराताई, अहो ती खाली अंजली कोणाशी तरी बोलते. कोण हवाय आपल्याला? काव्या मॅडम आहेत का? हो, हे त्यांचंच घर आहे. मी सविता कानेकर, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे मी. मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती त्यांना. हो का? बरं, या या बसा. काव्या माझी सून आहे, ऑफिसला गेले, येतच असेल आता. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मला कोल्ड्रिंक, बर्फ घालून. हे काय हे? असू देव, लहान मुलं आहेत ती, चालायचंच. आणते हा मी. ही केतकी वेदांत, अरे काय दंगा करताय? आपण दुसऱ्याकडे आलोय ना? तुम्ही काव्या मॅडम का? हो, तुम्ही? मी सविता कानेकर. मला तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची होती.
म्हटलं फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून देऊ. नाही, बरं झालं आलात.